नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, की ट्रेडिंगचं जर्नल कसं मेंटेन करायचं. ओके. कारण आपण नेहमी उठून इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत असतो किंवा स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करत असतो. पण या सगळ्याची कुठेतरी आपल्याला एंट्री ठेवणं गरजेचं आहे. आपण P&L स्टेटमेंट आपल्या ज्या ब्रोकर आहेत त्याच्यावरनं डाउनलोड करू शकतो. तुम्ही स्वतःचं एक जर्नल मेंटेन करणं गरजेचं आहे. आता जर्नल मेंटेन करणं का गरजेचं आहे? कारण तुम्हाला काय कळतं, की जर्नल जर मेंटेन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळते. म्हणजे तुम्ही अ, कोणता स्टॉक घेतला होता किंवा F&Oमध्ये ऑप्शनमध्ये कोणता ट्रेड केला होता, कोणती टाईम फ्रेम होती, स्ट्रॅटेजी काय होती तुमची, स्टॉप लॉस काय होता, तुम्ही रूल फॉलो केले की नाही किंवा मग मेन म्हणजे तुमची त्यावेळी सायकॉलॉजी काय होती. सो हे सगळं तुम्ही मेंटेन करून ठेवू शकता आणि तुम्ही काही दिवसानंतर, 1 वीकनंतर, 1 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर तुम्ही स्वतःच एनालिसिस करू शकता तुमच्या ट्रेडिंग जर्नीचं, की तुमच्याकडून काय चुका झाल्या होत्या. त्या तुम्ही चुका रिपीटेड पुन्हा-पुन्हा त्या चुका केल्या का? ओके. त्या चुका ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला का? किंवा कोणत्या-कोणत्या मेजर चुका झाल्या, त्या पुढे कशा नाही करायच्या? या सगळ्या गोष्टींचा तुम्ही स्टडी करू शकता. ओके. सो त्यासाठी तुम्ही जर्नल मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आता जर्नल कसं मेंटेन करावं हे मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो. ओके. सो बेसिकली प्रत्येकाला बेसिक एक्सेल माहिती असतं. सो तुम्ही एक्सेल ओपन करा. एक्सेल ओपन केल्यानंतर मी इथं तुम्हाला दाखवतो, की माझ्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. इथं काही मी कॉलमची नावं ॲड केली आहेत. ओके. पहिलं म्हणजे स्टॉक नेम, सेकंड आहे डेट, थर्ड आहे टाईम, स्ट्रॅटेजी, टाईम फ्रेम, बाय एंड सेल, एंट्री प्राइस, क्वांटिटी, स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस, एक्झिट प्राइस, प्रॉफिट, रूल फॉलोज अँड रिमार्क. ओके. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो, की कसं तुम्हाला मेंटेन करायचं आहे. ओके. सो समजा आपण स्टॉक नेम लिहिला समजा TCS. ओके. तुम्ही TCSचा स्टॉक घेतला. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही इंट्राडे करताय किंवा मग तुम्ही एखादा ऑप्शन ट्रेडिंगचा तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत आहात निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये. सो त्याचे जे ऑप्शन चार्ट असतात त्याचा तुम्ही इथं प्राईस लिहू शकतात. ओके. त्याच्यानंतर डेट. तुम्ही कोणत्या डेटला तो ट्रेड घेतला. समजा आज तुम्ही तो ट्रेड घेतला असता, तर 17/02/2026 तुम्ही डेट टाका. टाईम फ्रेम. टाईम म्हणजे कोणत्या वेळी घेतला तुम्ही तो ट्रेड. म्हणजे सकाळी मॉर्निंगला घेतला, दुपारी घेतला. आता अ, त्याच्यामुळे काय होतं, की जेव्हा तुम्ही एनालिसिस कराल तुमच्या मिस्टेकचा, तेव्हा तुम्हाला कळेल, की तुम्हाला लॉस जास्त कधी झालाय. मॉर्निंग टाईम फ्रेममध्ये झालाय, की दुपारनंतर झालाय. ओके. सो त्याच्यानुसार तुम्ही तुमचं प्रिडिक्शन करू शकतात, की ओके मला हा मे बी टाईम फ्रेम सूट होत नाही किंवा या टाईमला ट्रेड करणं मी अव्हॉइड करतो. तुम्ही तुमच्यानुसार तुमचे प्रिडिक्शन बांधून त्याच्यानुसार तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ओके. सो इथं समजा टाईम टाईम लिहू आपण. समजा आपण सकाळी 10 वाजता हा ट्रेड घेतला. ओके. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी. आता स्ट्रॅटेजीमध्ये काय तुम्ही प्राइस ॲक्शननुसार जेव्हा ट्रेडिंग करतात, तेव्हा डिफरंट स्ट्रॅटेजी असतात, राइट? म्हणजे जर एखादा म्हणजे एखादा चॅनल आहे, तर चॅनल ब्रेकआउटमध्ये तुम्ही ट्रेडिंग केली का? एखादा पॅरलल चॅनल आहे, त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड घेतला का? ओके. किंवा मग कुठेतरी प्रॉपर हेड एंड शोल्डर पॅटर्न आहे किंवा मग ट्रायंगल पॅटर्न आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही ट्रेडिंग केला. सो तुमची जी काही स्ट्रॅटेजी असेल ती तुम्ही इथं लिहून ठेवा. ओके. सो आपण समजा इथं लिहिलं पॅरलल चॅनल ब्रेकआउट. ओके. समजा आपण लिहिलं चॅनल ओके. चॅनल ब्रेकआउट. त्याच्यानुसार आपण हा ट्रेड घेतला. आता आपली टाईम फ्रेम काय होती? आता टाईम फ्रेम स्ट्रॅटेजी लिहिणं पहिल्यांदा स्ट्रॅटेजी लिहिणं काय इम्पॉर्टंट आहे ते समजून घेऊ. कारण तुम्हाला समजेल आता जेव्हा तुम्ही वीकली एनालिसिस कराल तुमच्या या जर्नलचं किंवा मंथली एनालिसिस कराल, तेव्हा तुम्हाला कळेल की कोणत्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला प्रॉफिट होतंय आणि कोणत्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला लॉस होतोय. ओके. सो तुम्ही आयडेंटिफाय करा की ओके, समजा या स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट होतंय, तर मग मी अजून काही या स्ट्रॅटेजीलाच फॉलो करून मी ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतो किंवा पर्टिक्युलर एखाद्या स्ट्रॅटेजीमध्ये लॉस होत आहे, तर तुम्ही आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा, की येस, या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली का लॉस होत आहे? कुठं तुमचं चुकत आहे? सो याचं तुम्हाला थोडंसं एनालिसिस करायला या जर्नलचा हेल्प होतो. ओके. आता टाईम फ्रेम लिहू शकता. समजा आपल्याकडे वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये आपण एनालिसिस करत असतो. 5 मिनिट, 15 मिनिट, 1 अवर किंवा मग 1 डे, 1 वीक. ओके. सो तुम्ही हा ट्रेड कोणत्या टाईम फ्रेमच्या बेसिसवर तुम्ही तो ट्रेड घेतला होता, ते तुम्ही लिहून घ्या. ओके. ते तुम्ही इथं लिहून ठेवा.
सो समजा आपण 15 मिनिटच्या टाईम फ्रेमनुसार घेतला. ओके. सो याचं बेनिफिट काय होईल, की कोणती टाईम फ्रेम तुमच्यासाठी सुटेबल आहे. ओके. हे तुम्हाला कळून येईल. कोणत्या टाईम फ्रेममध्ये तुमच्या जास्त चुका होत आहे, याचं तुम्हाला एनालिसिस करता येईल. ओके. त्याच्यानंतर तुम्ही बाय केलं की सेल केलं. समजा आपण बाय केले होते. ओके. आता म्हणजे त्याच्यात पण तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. समजा तुम्ही ऑप्शनमध्ये करता, तर तुम्ही तिथं बाय आणि सेल दोन्ही करू शकता. सो तुम्हाला जास्त सेलिंगमध्ये प्रॉफिट होत आहे की बायिंगमध्ये प्रॉफिट होत आहे. सो हे तुम्ही एनालिसिस करू शकता. एंट्री प्राईस तुम्ही इथं लिहून ठेवा. किती रुपयाला समजा तुम्ही ₹2000 समजा ₹1500 ला तुम्ही एंट्री केली तिथं. क्वांटिटी किती होत्या समजा तुमच्याकडे 50 क्वांटिटी होत्या. तर तुम्ही 50 क्वांटिटी लिहा. तुमचा स्टॉप लॉस किती होता? तो तुम्ही एक्झॅक्ट स्टॉप लॉस इथं लिहून ठेवा. समजा आपला स्टॉप लॉस होता 1500 म्हणजे समजा 1490चा आपला स्टॉप लॉस होता. ओके. त्याच्यानंतर तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस लिहा. जर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेल केला असेल, तर तो तुम्ही लिहून ठेवा. एक्झिट प्राईस काय होती? समजा 1600 तुमची एक्झिट प्राईस होती. ओके. तर तिथं तुम्ही एक्झॅक्टली एक्झिट केलं का? ते तुम्ही लिहून ठेवा. ओके. प्रॉफिट किती झालं? समजा आपल्याला समजा इथं 2000चं प्रॉफिट झालं. आता मी कॅल्क्युलेट नाही करत की एक्झॅक्ट किती होतं, पण 2000चं समजा प्रॉफिट झालं किंवा 5000चा प्रॉफिट झाला आपल्याला. ओके. त्याच्यानंतर इथं तुम्ही लिहा की रूल फॉलो केला की नाही. येस ऑर नो याच्यामध्ये असं लिहून ठेवा. समजा रूल फॉलो केला असेल तर येस लिहा. रूल फॉलो नसेल केला तर तुम्ही नो लिहा आणि इथं तुमचा रिमार्क लिहा. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट एक म्हणजे रूल फॉलो केला की नाही. ओके. सो तुम्हाला कळून येईल की तुम्ही समजा या पर्टिक्युलर मंथमध्ये 10 ट्रेड घेतले, तर 10 ट्रेडमधल्या किती ट्रेडमध्ये तुम्ही रूल फॉलो केला, किती ट्रेडमध्ये तुम्ही रूल फॉलो केला नाही, याची तुम्हाला क्लिअर कट आयडिया येईल. ओके. आणि रिमार्क. रिमार्कमध्ये तुम्ही प्रॉपर तुमच्या भाषेमध्ये लिहा, की तुमची सायकॉलॉजी काय होती? तुम्ही तिथं ओव्हर ट्रेडिंग केलं का? किंवा मग तुम्हाला असं वाटलं, की परफेक्ट सेटअप आहे म्हणून तुम्ही जास्त पोझिशन साइजने एंट्री केली का? तुम्हाला जे वाटतं तिथं तुम्ही प्रॉपर तुमच्या भाषेमध्ये रिमार्क लिहा. कारण रिमार्क फार इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण त्याच्यानुसार तुम्हाला कळेल, की या ट्रेडमध्ये तुम्ही काय चूक केली, काय नाही केलं हे तुम्हाला कंप्लीट कळून येईल. ओके. सो 2-3 लाईनमध्ये तुम्ही तो कंप्लीट रिमार्क लिहा. अशा प्रकारे तुम्हाला हे जर्नल मेंटेन करायचं आहे. ओके. आणि हे करणं फार गरजेचं आहे. ॲज अ बिगिनर लेव्हलला असाल किंवा तुम्ही थोडंसं तुम्हाला येतंय ट्रेडिंग, पण तरी पण तुम्ही हे जर्नल मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण आपल्या चुका कुठं होत आहेत हे आपण आयडेंटिफाय करणं फार गरजेचं असतं. ओके. अजून एक की याच्यामध्ये तुम्ही कलर पण यूज करू शकता. समजा तुम्हाला प्रॉफिट झालं असेल, तर तुम्ही इथं ग्रीन करा. ओके. आणि जर तुम्हाला लॉस झाला असेल, तर तुम्ही इथं रेड करू शकता. सो तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता, की कोणत्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झालाय, कोणत्या ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस झालाय. ओके. आणि आणि दुसरी गोष्ट तुम्ही इथं प्रॉपर लिहून ठेवा, की कोणता मंथ आहे. समजा इथं फेब्रुवारी मंथ. ओके. नेक्स्ट शीट तुम्ही चालू करा. ओके. समजा आपण इथं फेब्रुवारी लिहिलं. ओके. फेब लिहिलं. ओके. सेम तुम्ही असा मार्चसाठी बनवा. असं डिफरंट मंथसाठी तुम्ही डिफरंट शीट बनवत जा आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्टडी करत जा आणि ॲट द एंड तुम्ही मंथली इथं लिहू शकता, की ॲट द एंड मंथली तुम्हाला किती प्रॉफिट झालं किंवा किती लॉस झाला. सो जर्नल मेंटेन करणं फार गरजेचं आहे. ओके. आणि नुसतं जर्नल मेंटेन करून आपल्याला ठेवायचं नाही. तर तुम्हाला वीकली जाऊन किंवा मंथली जाऊन एनालिसिस करायचं आहे, की आपल्या काय चुका झाल्या, कोणत्या चुका आपल्याला नेक्स्ट मंथमध्ये अव्हॉइड करायच्या आहेत, कोणते आपले ट्रेड प्रॉफिटेबल होते. सो पुन्हा तेच समजा सेटअप बनलं तर कसं आपण त्या ट्रेडमधनं प्रॉफिट काढू, ज्या मिस्टेक आपल्याकडनं झाल्या त्या आपल्याला कशा ओव्हरकम करायच्या, याचा पूर्ण कंप्लीट स्टडी आपल्याला या जर्नल थ्रू करायचा आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही जर्नल मेंटेन करणं फार गरजेचं आहे. ओके. सो येस, तुम्ही हे सेम पाहून तुम्ही एक एक्सेलमध्ये तुमचं स्वतःचं एक जर्नल मेंटेन करा आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लिहित जा. इव्हन तुम्ही याच्यामध्ये एखादा नवीन टॅब ओपन करून तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून ते स्क्रीनशॉट पण तुम्ही एक्सेलमध्ये ठेवू शकता. ओके. सो तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी आहे आणि हे करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही ह्याच्या आधी करत नसाल तर प्लीज तुम्ही तुमचं जर्नल मेंटेन करायला सुरुवात करा. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अजून पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती, की लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो, जो आपला ट्रेलिंग स्टॉप लॉसवरचा एक व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला पॉइंट सांगायला विसरलो होतो, की समजा आता
एखादा ट्रेड तुम्ही घेतला, एंट्री घेतली, प्रॉपर तुम्ही स्टॉप लॉस सेट केला, ओके. आणि तुमचं समजा टार्गेट इथं आहे. समजा तुम्ही इथं कुठेतरी एंट्री घेतली. एक एक्झाम्पल देतो. इथं कुठेतरी तुम्ही एंट्री घेतली, इथं तुमचा स्टॉप लॉस आहे आणि मे बी टार्गेट तुमचं इथं होतं, राईट? सो तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुमच्या टार्गेटपर्यंत जेव्हा प्राईस पोहोचते, ओके, तर मी जनरली प्रॅक्टिस काय फॉलो करतो, की टार्गेट आलं तरी मी एक्झिट नाही करत. कारण समजा इथून मार्केट अजून वर गेलं, तर आपल्याला अजून प्रॉफिट होऊ शकतं, राईट? सो आपण पॉसिबिलिटीजमध्ये वर्क केलं पाहिजे, ओके. सो मी लगेच एक्झिट नाही करत, तर मी काय करतो, माझा जो स्टॉप लॉस आहे, समजा मी इथं इथं कुठेतरी स्टॉप लॉस ट्रेल केला असेल, ओके, आणि इथं पोहोचलं, तर मी स्टॉप लॉस इथं आणून ठेवतो किंवा इथं कुठेतरी आणून ठेवतो, ओके. सो इन केस जर रिव्हर्स आलं, तर मला प्रॉफिट होणारच आहे. पण इथून जर अजून वर गेलं, ते प्रॉफिट माझ्याकडून मिस होता कामा नये, म्हणून मी इथं माझा स्टॉप लॉस ट्रेल करून ठेवतो, ओके. सो जेव्हा पण तुम्ही तुमच्या टार्गेटकडे पोहोचाल, तेव्हा तुम्ही एखाद दुसरी कॅन्डल सोडून तुम्ही तुमचं स्टॉप लॉस ठेवा, ओके. आणि वेट करा, की टार्गेटच्या पण वर जाण्याचा प्रयत्न करतंय का मार्केट, की पुन्हा रिव्हर्स येते. रिव्हर्स आलं, तर ठीक आहे, तुमच्या अकाउंटमध्ये जे काही प्रॉफिट आहे ते येऊन जाईल. पण जर तिथून वर गेलं, तर जे एक्स्ट्राचे प्रॉफिट आहे ते पण तुम्हाला मिळून जाईल, ओके. सो जेव्हा पण टार्गेट येईल, तेव्हा तुम्ही थोडंसं टाईट ट्रेलिंग करून ठेवा, ओके. सो येस, हा ॲक्चुअली मी पॉइंट तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगायला विसरलो होतो. सो हा पण एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे, ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.